रामकृष्ण हरी. संत तुकाराम भाग 1. श्री संत तुकाराम महाराज यांचे चरित्र सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्या पूर्वीच्या 7-8 पिढ्यांची माहिती सांगणे आवश्यक आहे. कारण संत तुकाराम कसे घडले, विठ्ठलाच्या भजनी कसे लागले, त्याशिवाय कळणार नाही. पुण्याच्या उत्तरेस सुमारे 10 कोसावर इंद्रायणी नदीच्या तीरी देहू हे तुकाराम महाराजांचे जन्मगाव. देहू गावातील प्रतिष्ठित घराण्यात तुकोबांच्या घराण्याची गणना होत होती. या घराण्याकडे महाजनकीची मिरास, बाजारपेठेतील महाजनकीचा वाडा, महाजनकीचा अधिकार व उत्पन्न, श्री सनिधवाडा आणि श्रीची पूजा अर्चा पूर्वीपासून होती. याशिवाय त्यांचे वडील शेती, सावकारी आणि वाण्याचे दुकान चालवीत. विठोबा हे त्यांचे कुलदैवत. सातारा जिल्ह्यात जावळी येथे मोरे घराणे शेकडो वर्ष नांदत होते. महाराष्ट्रातील मराठा सरदारात या घराण्याला बरेच महत्त्व होते. परंतु कौरव पांडवापासून चालत आलेली क्षत्रियातील भाऊबंदकी ह्या मोरे घराण्यात जन्माला आल्यामुळे अनेक अनिष्ट प्रकार होऊ लागल्यामुळे घराण्याच्या लौकिकास कमीपणा येऊ लागला. या सर्व गोष्टीमुळे विश्वंभरांचे मन उदास झाल्याने त्यांनी घरदारांचा, भाऊबंदकीचा त्याग करून कायमची जावळी सोडून देऊगावी कायम वास्तव्य केले. थोड्याच दिवसात देऊगावची महाजनकी शेतीवाडी संपादन करून घराण्याच्या मूळ वैभवात साजेसा लौकिक मिळवला. पण एवढे करूनही त्यांना समाधान लाभेना. संसाराची उदासीनता वाढू लागली. संसार सुखापेक्षा परमार्थाकडे त्यांचा कल दिसू लागला. विश्वंभरांनी संसारातून मन काढून अहोरात्र भजनात वेळ घालून पंढरपूरच्या अनेक वाऱ्या केल्या. पुढे ते थकल्यामुळे, वारी करता येत नसल्यामुळे ते सारखे तळमळत. त्यांची भक्ती पाहून त्यांना दृष्टांत झाला की आंबेवनात विठोबाची मूर्ती आहे, तिचे पूजन कर. विठोबाचा मुलगा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कान्या, कान्याचा मुलगा बोलोबा, बोलोबाचा आणि कनकाईचा 40 वर्षानंतर झालेला पुत्र म्हणजेच तुकोबा, आपले तुकाराम महाराज. विश्वंभर व त्यांची बायको आमाबाई यांना हरी व मुकुंद असे 2 पुत्र होते. त्या दोघांनी चंदीचंदावरकरांचे पदरी नोकरी करून पराक्रमाने सरदारकी मिळवली. विश्वंभर मरण पावल्यावर पुत्रांनी आमाबाईला व कुटुंबाला चंदीचंदावरला नेले, पण तिचे मन देहूकडेच लागले होते. पुढे परचक्र येऊन लढाईत दोघेही ठार झालेत. दोन्ही सुनांपैकी एक गर्भवती होती. तिला विठोबा नावाचा मुलगा झाला. रामकृष्ण हरी.